रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आणि त्यासोबत आता ऐश्वरी हे दोघंही जण आता ईश्वरीच्या आईच्या घरातून निघालेले असतात। त्याच वेळेला ईश्वरीचा तोल जाऊन ईश्वरी पडणार तेच अर्णवने आता ईश्वरीला सावरलेलं असतं आणि अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही जण एकमेकांमध्ये इतके हरवून जातात की त्यांनाही भान नसतं। अर्णवने ईश्वरीला तर पकडलेलं असतं आणि सोबतच तिचा हात तिच्या खांद्यावर पकडल्यामुळे ईश्वरीला सुद्धा आता अर्णव अगदीच आपलासा जवळचा वाटत असतो। तर आता तीही त्याच्यात हरवून गेलेली असते। तर अर्णव आता ईश्वरीला हळूच लांब करत असतो, पण त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं मी सिंदूर, लक्ष कुठे? मी काय म्हणतो, तुला राहायचंय का इथे तुझ्या आईबाबांकडे? त्यावर ईश्वरी म्हणते की नाही, मी कुठे असं काही म्हटलं। पण अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की बघ, बऱ्याच दिवसानंतर येतेस म्हटल्यावर तुला जर राहायचं असेल तर बिनधास्त राहू शकतेस। पण ईश्वरी म्हणते की नाही, मला नाही राहायचं। आता यावरनं या दोघांचे वाद सुरू होतात। अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरीच्या मनात आहे तिथे राहावं, म्हणून ईश्वरीचं लक्ष नाही आहे, म्हणून तो ईश्वरीला सांगत असतो की तुला राहायचं असेल तर राहा। पण ईश्वरीला आता अर्णवशिवाय करमत नसतं, त्यामुळे ईश्वरीला काही तिच्या माहेरी राहायचं नसतं। म्हणून ईश्वरी डायरेक्टली अर्णवला सांगते की मला नाही राहायचंय, सांगितलं ना मी एकदा, मग तुम्ही जबरदस्ती का करताय माझ्यासोबत? मग आता अर्णव विचार करतो की हिला झालंय काय? ईश्वरीसुद्धा मनातल्या मनात विचार करते की मला झालंय काय, म्हणजे पहिल्यांदा मला ह्यांच्याकडे जायला आवडायचं नाही, असं वाटायचं आईकडेच राहावं, आणि आज मला आईकडे राहावं असं का वाटत नाही आहे? काय चाललंय माझ्या मनाचं? असाच विचार कुठेतरी ईश्वरी करत असते। त्यानंतर आता अर्णव म्हणतो की जाऊ दे, आपल्याला भांडत बसलो तर आपले वाद वाढतील आणि आपल्याला भांडायचं नाही आहे, आपल्याला राकेशला जळवायचं आहे, त्यासाठी स्माईल करत राहायचं आहे, बरोबर की नाही? आणि त्याच वेळेला तर ईश्वरीलाही सुद्धा समजतं। तर आता अर्णव केशात बघतो तर त्याच्या मोबाईल नसतो, म्हणून आता अर्णवला मोबाईल घ्यायचा असतो, म्हणूनच तो मोबाईल आणण्यासाठी आतमध्ये चाललेला असतो। त्यावर ईश्वरी आता या अर्णवशिवाय तिला एकही क्षण करमत नसतं बहुधा, म्हणूनच तर ती आता या अर्णवलाही सुद्धा एकट्याला सोडत नाही। ती त्याला म्हणत असते की थांबा, मीही येते तुमच्यासोबत, आपण दोघंही जण जाऊया आतमध्ये। आणि असं बोलूनच आता दोघंही जण जे आहेत ते आतमध्ये जायला निघतात। तर इथे ईश्वरीची आई आणि बाबा हे दोघंही जण बोलत असतात। तर ईश्वरीसोबत घडलेला प्रसंग, माझ्यासोबत जे काही झालं ते अगदी सेम होतं, त्यामध्ये काही वाद नव्हता, पण आपल्या ईश्वरीला खरंच जीव लावणारा असा नवरा मिळाला आहे। किती दोघांचंही जमायला लागलंय ना, खरंच ना, मला तर ना कौतुकच वाटतं दोघांचंही। दोघंही अगदी एकमेकांना सांभाळून घेतात। नाहीतर बघा ना, तुम्हीही मला किती चांगलं समजून घेता, पण तुम्हाला सांगते आपल्या बाबतीत कसं घडलं होतं ते, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे माझ्यावर कोणता प्रसंग उडवला होता। त्या माणसाला मी त्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये पाहिलं होतं, त्यानंतर मग मी नोकरीसाठी म्हणून गेले आणि मग काय प्रकार घडला हा माहितीच आहे तुम्हाला। पण तरीसुद्धा त्या सगळ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला साथ दिली ना, यापेक्षाही मोठं माझ्यासाठी काहीच नव्हतं, असं देखील आता इकडे ईश्वरीची आई बाबांना बोलत असते आणि आपलं मन मोकळं करत असते। ईश्वरी आणि अर्णव तेवढ्यातच दारावर आलेले असतात आणि ते लांबूनच पाहतात की दोघंही जण काहीतरी बोलत आहेत, पण नेमकं काय बोलत आहेत हे मात्र आता काहीच ईश्वरी आणि अर्णवला कळत नसतं। ईश्वरी अर्णव पुन्हा एकदा दारावर आलेत आणि त्यांनी आपलं बोलणं काहीसं ऐकलं तर नाही ना, अशी मनात भीती कुठेतरी आता वाटायला लागलेली असते ते सुप्रियाला। म्हणून सुप्रिया आता ईश्वरी आणि अर्णवला म्हणते की काय झालं, तुम्ही दोघंही जण पुन्हा कसे काय आलात? त्यावर ईश्वरी सांगते, अगं ह्यांचा ना मोबाईल राहिला होता, तोच घ्यायला पुन्हा आलोय बघ। आणि असं बोलूनच ती आता मोबाईलचं कारण सांगू लागते आणि त्याच वेळेला अर्णव लगेचच त्या टिपॉयवर ठेवलेला मोबाईल घेतो। तर इकडे मात्र ईश्वरीची आई आणि बाबा हे दोघंही जण थोडेसे चिंतित असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी ह्या दोघांनीही काही ऐकायला नको, नाहीतर पुन्हा त्याच विषयाची चर्चा, ते टेन्शन, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात येतील आणि हेच त्यांना नको होतं। म्हणूनच तर आई हा विषय टाळत होती आणि ही गोष्ट खरं तर ऐकलेलीही नव्हती ईश्वरी आणि अर्णवने।
दुसरीकडे राकेश एकटाच बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की आज दोघंही जण रात्र झाली, संध्याकाळ झाली तरी अजून कसे बाहेर आलेले नाही आहेत असाच विचार आता सुरू असतो. मग हे दोघंही जण राहिलेत कुठे नेमकी? तर आता तेवढ्यातच लावण्य तिथे आलेली असते आणि लावण्य म्हणत असते की अर्णवकडे ना माझं जरा काम होतं आमच्या जॉईनिंगचं, त्याचसाठी मी आले होते. अगं सकाळपासून दोघंही जण बाहेर आलेले नाही आहेत, काय माहिती काय चाललं आहे त्यांच्या रूममध्ये. जा आता तूच बघ. काय ना अर्णव त्या मुलीमध्ये इतका गुंतलाय ना की बघ ना, सकाळपासून आम्ही नाश्ता वगैरे सगळं काही केलं पण दोघंही जण काही रूमच्या बाहेर आलेच नाही आहेत. काय माहिती त्यांना काय झालं आहे ते, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र काय, सकाळपासून दोघंही जण बाहेर आलेलीच नाही आहेत. मीच बघते आता हा काय करतोय ते. आणि असं बोलूनच आता ती लगेचच रूममध्ये जायला निघते. तर दुसरीकडे आता राकेशनेही सकाळपासून त्याच्या मिस इंदोरला म्हणजेच इंदोरी जिलेबीला पाहिलेलं नसतं, त्याच्यामुळे त्याचाही जीव नुसता वर खाली होत असतो, त्यालाही पाहायचं असतं. तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरी हे दोघंही जण जे आहेत ना ते मात्र आता पुन्हा एकदा मोबाईल घेण्यासाठी म्हणून गेलेले असतात. पण आईला भीती वाटते की ह्यांनी काही ऐकलं तर नसेल ना, पण नाही, या दोघांनीही काही ऐकलेलं नसतं, थँक गॉड. कारण जर ह्या गोष्टी ऐकल्या असत्या तर पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात ते नवीन वादळ आलं असतं. पण त्या गोष्टी दोघांनी न ऐकल्यामुळे मात्र आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्याच दिशेने वळण घेत असतात. अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघतात. ते लावण्या रूममध्ये जाऊन बघते तर रूममध्ये गेल्यानंतर तिला दिसतं की अजूनही ते दोघंही जण काही आलेली नाही आहेत. म्हणूनच आता ती विचार करत असते की गेलीत कुठेही लोक. ती खाली येते आणि ती मात्र आता राकेशला बोलू लागते की नाही आहेत ती दोघंही जण रूममध्ये, काही माहीत नाही कुठे गेली आहेत ती, तुम्हाला काही सांगून गेली नाही आहेत का, असा प्रश्न देखील केला जात असतो. नाही आम्हाला तर काही सांगितलं नाही आहे, थांबा मी ना त्याला कॉल करते, असं बोलूनच आता तिने कॉलसुद्धा लावायला घेतलेला असतो. पण अर्णव आता कॉलही उचलत नसतो. वल्लरी भडकते. वल्लरी म्हणत असते की बघितलं का, हे ना आता हळूहळू प्रमाण वाढतच चाललंय आणि या अर्णवलाही कळत नाही का, कामधंदा सोडून या मुलीच्या मागे इतकं काय वेडं व्हायचं. आम्ही सकाळपासून विचार करतोय दोघंही जण रूममध्येच आहेत आणि आत्ता तुझ्याकडनं आम्हाला कळलं की दोघंही जण रूममध्ये आहेतच नाहीत. म्हणजे सकाळपासून हे दोघंही जण बाहेर आहेत, कुठे गेलेत काय गेलेत कोणालाही काहीच माहीत नाही आणि आम्ही मात्र या सगळ्या विचारांमध्ये. तर दुसरीकडे मात्र राकेशही आता इथे लावण्याचे कान भरण्यात एक्सपर्ट असतो आणि तो म्हणत असतो की बघ आता लावण्या हळूहळू का होईना ईश्वरी अर्णवच्या बायकोची जागा घेते. त्या दोघांचंही नेहमीच एकत्र असणं, त्यांचं बॉन्डिंग हे वाढत चाललेलं आहे, याकडे तुला विशेष लक्ष द्यावं लागेल, असं देखील आता बोललं जात असतं. तर त्यावर लावण्याची खूप जास्त चिडचिड होत असते. लावण्या मात्र आता विचार करत असते की नाही, या दोघांनाही मी एकत्र येऊ देणार नाही, काही झालं तरीसुद्धा. पण दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो जो असा काही भडकवत असतो ना की त्याने आता मात्र आता पूर्णपणे या लावण्याचा प्लॅनच बूस्ट केलेला असतो. म्हणजेच काय तर या लावण्याला तो ठणकावून सांगत असतो की या सगळ्यामध्ये ना प्लीज तू लक्ष घाल, कारण आता ईश्वरीने जर ऑफिसचाही ताबा घेतला तर त्यावर आता वल्लरीलाही भीती वाटू लागते. वल्लरीही आता म्हणू लागते की हो जावई बापू तुम्ही बोलताय ना ते एकदम परफेक्ट आहे बघा. इस लावण्या बघ, जर आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं नाही ना तर एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तो म्हणजे बघ की या सगळ्या गोष्टींचा वेगळा परिणाम होईल. तुला कायमचंच त्या ईश्वरीला मॅडम बोलून तिच्या मागे फिरावं लागेल. मग विचार कर की काय करायचं आहे ते, असं देखील आता म्हटलं जात असतं. लावण्य आता विचार करते आणि म्हणत असते की नाही काही झालं ना तरीसुद्धा मी ह्या दोघांनाही काही एकट्याला राहू देणार नाही, मी काही ना काही तर बघणारच आहे. तर तेवढ्यातच आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण बाहेर येऊन पोचलेले असतात. तर ईश्वरी अर्णवला बोलत असते की ह्या पाऊस ना खरंच ना 12ही महिने पडणारे वाटतं या मुंबईमध्ये. आता ही दोघंही जण आतमध्ये जात असताना अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल
आता आपल्याला असं जायचं आहे की आपण दोघंही जण एकत्र होतो आणि आपण खूप एन्जॉय केलेलं आहे. तुला मी म्हणत होतो राहायला, पण तू का नाही राहिलीस गं? मला त्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंच नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला तर माहिती आहे ना, आपल्याला त्या राकेशची मस्ती उतरवायची आहे. मग या प्लॅनमध्ये तुम्हाला सहभाग करायला मी तर हवीतच ना. म्हणूनच तर मी म्हटलं, आईकडे थांबलं तर आपलं प्लॅन वर्क होणार नाही ना, म्हणूनच आले हो. असं देखील मुद्दामूनच आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. पण ती मात्र एवढी त्याच्यात गुंतलेली असते की त्याच्या शिवाय ते आता राहू शकत नसते. ही गोष्टही ते त्याला सांगू शकत नसते. तर इकडे आता सगळेजण जमलेले असतात. अगं लावण्या, तू कधी आलीस? लावण्याचं सोड, सकाळपासनं तुझे म्हणतेस ना दोघंही जण रूममध्ये आहेत, पण दोघंही जण काही रूममध्ये नाही येतात. विचार कर, कुठे गेले असतील हे दोघंही जण. तर आता तेवढ्यातच तिकडनं अर्णव आणि ईश्वरी येतात. पहिल्यांदा ईश्वरीला बघूनच आता वल्लरी म्हणते की त्या काय बळजबरीच्या सुनबाई आल्या की. तेवढ्यातच मागून आता अर्णवही येतो. अर्णव आणि ईश्वरीला आलेलं बघून आता इथे मात्र आता लगेचच अंजली म्हणते, अरेच्छा, हे क्यूट कपल आमचं बाहेर गेलं होतं का? मी विचार करते की हे गेलंय कुठे नेमकं क्यूट कपल. सकाळपासून दोघांचाही पत्ता नव्हता, पण आत्ता कळलंय आम्हाला तुम्ही बाहेर गेले होतात. गेली कुठे होती सवारी? असा देखील आता प्रश्न विचारला जात असतो. सगळेच जण आता त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. तर राकेशही पाहत असतो. राकेशला तर आता जे बघावं ते नवलच वाटत असतं. कारण आता ईश्वरी अर्णव त्याला वाटत असतं की रूममध्ये आता पडले असतील टेन्शनमध्ये, पण हे तर चक्क फिरायला गेलेले असतात. आता अर्णव म्हणतो की आम्ही ना डेटवर गेलो होतो. अर्णवने आता डेटवर गेलोय म्हटल्याबरोबर सगळेच जण अवाक होतात. त्यापेक्षाही इथं लावण्याचं तोंड पाहण्यासारखं असतं. लावण्याही विचार करते की हा तिला डेटवर घेऊन गेलाय आणि इथे मी कामाचं बोलायला ह्याला आली आहे आणि हा तर भलतेच गुण उधळतोय. तर दुसरीकडे मात्र हो, आम्ही जरा बाहेर गेलो होतो मोकळ्या हवेत फिरायला. क्लायमेटही छान आहे, म्हटलं घरात बसून काय करायचं, म्हणून बायकोला जरा बाहेर घेऊन गेलो. तर त्यावर मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तर अंजली त्या दोघांनाही चिडवत असते आणि म्हणत असते की वा वा वा, मस्तच, दोघंही जण बाहेर जात आहे फिरायला, हे ऐकूनच बरं वाटलं. नाहीतर आम्ही विचार करतोय की दोघंही जण तुम्ही घरातच आहात की काय. पण चांगली गोष्ट आहे, बाहेर फिरून तरी आलाय. राकेशला ना मात्र ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. तो खूप जास्त जलस होत असतो. तर हेच तर अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरीला करायचं आहे, जलस करायचं काम. मामा आणि सगळेच जण मात्र आता या ईश्वरी आणि अर्णवला चिडवत असतात. लावण्या आणि त्याचसोबत वल्लरी आणि राकेशला मात्र या सगळ्याचा राग आलेला असतो. दुसरीकडे मात्र आता इकडे राकेश विचार करत म्हणत असतो की मला असं वाटलं की हे दोघंही जण रूममध्ये अडकून बसले असतील, पण नाही, हे तर दोघंही जण चांगलेच रमलेले आहेत. इकडे आता अर्णवला ठसका लागलेला असतो. तर लगेचच ईश्वरी जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि ईश्वरी अर्णवला ते पाणीसुद्धा भरवते. कारण आता एकदमच क्यूट कपल हे त्यांना दाखवायचंच असतं ना. मग ते क्यूट कपल दाखवण्यासाठी असे काही ना काही स्टंट तर करावेच लागतात. ईश्वरी अर्णवला पाणी भरवते आणि त्याच वेळेला आता ती त्याला म्हणत असते की सर, वर बघा, वर तुमची सासू आहे. तर अर्णव म्हणतो, काय, तुझी आई वर आहे? असं बोलूनच तो आणि ती दोघंही जण हसत असतात. तर हे सगळं बघूनच ना इकडे मात्र वल्लरी, लावण्या यांचा नुसता ते पापड होत असतो. त्यांनाही कळत नसतं की या सगळ्या गोष्टी काय होत आहेत त्या. आणि त्यामुळेच आता मात्र खूपच जास्त हसू जे आहे ते येऊ लागलेलं असतं. पण इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी सगळ्यांसमोर दिलखुलासपणे रोमांस करत असतात. आणि त्यामुळेच आता ह्यांची जरा गाडी जी आहे ती वेगळ्याच वळणावर चालली असं मामा देखील म्हणतात. कारण आम्हाला असं वाटलं होतं की हे क्यूट कपल फक्त रूममध्येच रोमॅन्टिक होतं, पण हे तर क्यूट कपल इकडे सुद्धा रोमॅन्टिक झालेलं दिसत आहे. तर इकडे मात्र लावण्याला हे सगळं बघून राग येत असतो. तिची खूप जास्त चिडचिड होत असते. ती आता अर्णवला म्हणत असते की मला ना जरा जॉईनिंगबद्दल बोलायचं होतं.
त्यावर अर्णव म्हणतो की हो, कामासंदर्भात का? थांब, मी सगळी जबाबदारी आकाशकडे दिलेली आहे. आकाश हे सगळं डिपार्टमेंट सांभाळतो, तो आकाशीत जरा बोलून घे ना, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग आता आकाशला ही जबाबदारी दिली म्हटल्यावर इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण इतके गुंतलेत की त्यांना आता बाकी कोणताही विचार करायचा नाही आहे. त्यांना फक्त स्वतःमध्येच रमून मिसळून राहायचं आहे, असा देखील विचार आता इकडे सुरू असतो या लावण्याचा आणि राकेशचा सुद्धा. तर इकडे मात्र ईश्वरी आणि अर्णव सगळ्यांसमोर एकमेकांना पाणी काय भरवत असतात आणि त्याचसोबत एकमेकांची काळजी काय घेत असतात, हे खरं तर ना या राकेशसाठी सगळं काही असतं. आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यानंतर राकेश हा त्यांच्याकडे रागात पाहत असतो. कारण त्याला ना आता खूपच जास्त राग येत असतो. त्याला असं वाटत असतं की ही इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे आणि या इंदोरी जिलेबीसोबत फक्त मीच बाहेर जाऊ शकतो. पण इथे सगळं काही उलटच झालेलं असतं. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा राकेशचं तोंड बघितलं का, पाहण्यासारखं झालं होतं. आणि असं बोलूनच आता खूप जास्त हसत असतात दोघंही जण. आणि दुसरीकडे आता लावण्या हिची मात्र खूप जास्त चिडचिड होत असते. तर राकेश तिला अजूनच मुद्दामूनच तिला चिडवायला आलेला असतो आणि तो म्हणत असतो की हे तर काहीच नाही, यांचं बॉन्डिंग असंच आहे. आज तर बाहेर गेले होते, कधी कधी तर ना हे लोक लवकरही येत नाहीत, तुला मी सांगतो. कारण हे दोघंही जण जास्तीत जास्त वेळ रूममध्ये असतात. मग तुला तुझा अर्णव कसा भेटणार आहे याचाही जरा वेगळ्या अर्थाने विचार करून बघ. कारण जर तुला अर्णवला मिळवायचं असेल तर यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागणार आहेत. कारण ईश्वरीने अर्णवला इतकं वेळ लावले ना की तो रूममधून बाहेर निघताना सुद्धा विचार करतोय बघ. आताही बघ ना, स्वतःचं काम आकाशवर सोपवून स्वतः मात्र त्या ईश्वरीसोबत मस्तपैकी रूममध्ये निघून गेला. त्याला कामाचंही काहीच पडलेलं नाही आहे. मग आता लावण्याही भडकलेली असते. लावण्या म्हणत असते की ह्याला ना मीच स्वतःसारखा सरळ करू शकते, यासाठी आता मलाच काहीतरी स्ट्रॅटेजी करावी लागेल. त्याच वेळेला वल्लरी आणि त्याचसोबत राकेश तिला विचारतो की नक्की तू काय करणार आहेस. तर ती म्हणत असते की आता बघा ना, मी काय काय करून दाखवते ते. आता या सगळ्यामध्ये ना अशी त्या ईश्वरीची वाट लागेल आणि त्यामुळेच हा ASR देखील फक्त आणि फक्त माझा असेल आणि यासाठी मी बरेच प्रयत्न करेन, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग आता या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं जे काही आहे बोलणं ते ऐकूनच आता राकेशही खूप जास्त खुश झालेला असतो आणि वल्लरीही. दोघंही जण म्हणत असतात की जे काही करायचं आहे ना लावण्या, ते पटकन कर. कारण ह्या दोघांचं बॉन्डिंग जरा जास्तच घट्ट होत चाललेलं आहे. एकदा का इतकं बॉन्डिंग घट्ट झालं ना तर तुला त्या दोघांनाही वेगळं करणं खूप मुश्किल होऊन बसेल. मग तुला कधीच तुझा अर्णव भेटणार नाही, असं देखील आता मुद्दामून राकेश हा लावण्याला बोलत असतो आणि तिला चिडवायचं काम करत असतो. मग काय, लावण्याही भडकते आणि लावण्याही म्हणत असते की नाही, मी असं सहजासहजी आता ह्यांना सोडणार नाही. जोपर्यंत यांना ह्याची शिक्षा मिळत नाही ना तोपर्यंत तर मी आता शांत बसणारच नाही आहे. कारण मी ठरवलंच आहे, खूप सहन केलं आता. या ईश्वरीने जवळजवळ अर्णवला पूर्ण आपलंच केलेलं होतं. कारण आता ईश्वरीने जसं आईने सांगितलेलं आहे कानमंत्र, तसंच आता ईश्वरी हळूहळू का होईना अर्णवच्या मनात राज्य करण्यासाठी ती आता अर्णवच्या पोटाचा विचार करतच त्याच्यासाठी मस्त असा व्हेजिटेबल डोसा करत असते. तेवढ्यातच तिथे आता अंजली आलेली असते आणि अंजली म्हणते की आज काहीतरी हटके आणि युनिक दिसते, काय चाललंय काय आज किचनमध्ये. त्यावर रोजच ते फक्त पालेभाज्या खाऊन कंटाळत असेल ना अर्णव सरांना, म्हणून म्हटलं आज जरा दुसरं युनिक काहीतरी अर्णव सरांना करून द्यावं आणि म्हणूनच मी हा असा व्हेजिटेबल डोसा बनवायला घेतला आहे. तर आता अंजली म्हणत असते की ओ असं आहे का, नवऱ्याची जरा जास्तच काळजी घेतली जाते. तसं म्हणायला बघितलं तर तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीत इतकं भयानक गोष्टी घडल्या, पण तुम्ही आता हळूहळू का होईना मार्गी लागताय ना, हे बघूनच ना मला खूप जास्त आनंद झाला आहे बघ ईश्वरी. आणि त्याचसोबत ईश्वरीला आता ती म्हणत देखील असते की बघा, मला एक गोष्ट सांगतेस का, जरा पर्सनल आहे. दोघंही जण कुठे गेला होतात सांगशील का. मग आता
इकडे मात्र ईश्वरी लाजू लागते, कारण ईश्वरी आणि अर्णव गेलेले असतात तिच्या आईबाबांकडे. पण अर्णवने घरात सगळ्यांना सांगितलेलं असतं की हे दोघंही जण डेटवर गेलेले आहेत, तर का तर राकेशची जळवण्यासाठी. तर इकडे मात्र आता मामाकडे देखील आता अर्णव गेलेला असतो आणि समोरच आता इकडे वल्लरी बसलेली असते. तर मामा देखील आता अर्णवची मजा घेत अर्णवला विचारत असतो, काय रे अर्णव, कुठे गेला होतास रे? काही बोललाहीच नाही जाताना. ते काय होतं ना, त्या ईश्वरीसाठी सरप्राईज होतं ना, त्यामुळे. मग कुठे घेऊन गेला होतास तिला? तर आता इकडे मात्र आता आम्ही ना रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, कारण तो ना मामीला समोर बघतो आणि मग काय खरं कसं बोलणार, परत मग सगळ्यांमध्ये तीच चर्चा होईल. त्यापेक्षा सगळ्यांनाच खोटंच सांगायचं की आम्ही बाहेर गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र आता मामाही हसू लागतो. मामा म्हणतो, लगे रहो, मस्त चाललं आहे तुमचं, अशीच प्रगती करत राहा, असं देखील मामा आता बोलत असतो आणि तो अर्णवची मजा घेत असतो. तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव जो आहे तो मात्र मामाला तर रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो सांगतो, तर इकडे ईश्वरीला सुद्धा बरेच प्रश्न विचारले गेलेले असतात, ते सुद्धा अंजलीकडून. तर अंजलीला आता ईश्वरी सांगत असते की आम्ही ना भेलपुरी खायला गेलो होतो गाड्यावरची, असं म्हटल्यानंतर इकडे अंजली तर चकित होते, तो तुला बाहेर रस्त्यावरची भेलपुरी खायला घेऊन गेला होता. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरीला कळलेलं असतं अर्णवने रेस्टॉरंट सांगितलेलं आहे आणि इकडे अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीने भेलपुरी खायला गेलोय सांगितले. त्यामुळे आता अर्णव ईश्वरीवर भयंकर चिडलेला असतो. तो तिला म्हणतो, अगं हे वेडी, तुला काय वेड बेड लागले का? हे सगळं काय सांगितलंस जाऊन? तुलाही चांगलंच माहिती आहे, आपण काही भेलपुरी खायला गेलो नव्हतो, आपण कुठे गेलो होतो तो? अगं मग जरा नीट तरी बोलायचंच ना. आता ईश्वरी भयंकर चिडलेली असते. ती अर्णवला म्हणते, आता बस झाला, पुरे झालं, आता एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे, मला ना तुमचं तोंडही बघायचं नाही आता. आणि असं बोलून तिनं आता डोळे वगैरे बंद करून घेतलेले असतात. तर अर्णव तिच्या समोर असतो आणि अर्णवनी स्पेशली तिच्यासाठी आता जिलेबीसुद्धा आणलेली असते. आणि जेव्हा तो जिलेबी तिच्या समोर धरतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे काय आता? अर्णव म्हणतो, माझ्या इंदोरीसाठी ही जिलेबी. आणि त्यामुळेच आता तो एकटक ईश्वरीकडे पाहू लागतो. मग काय ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.